सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे। तिसऱ्या परिसंवादासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया। 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये परिसंवाद पार पडला। या परिसंवादाचा विषय होता सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल। प्राध्यापक डॉक्टर राम रवनेकर जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये किनवटहून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, धाराशिवहून रवींद्र केसकर, बीडहून डॉक्टर सोपान सुरवसे, पैठणहून श्री अनिल देशमुख आणि कन्नडहून डॉक्टर रुपेश मोरे यांनी सहभाग घेतला होता। या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले। पाहुयात परिसंवादात विविध वक्त्यांनी मांडलेली आपापली मते। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। परिसंवादाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम मी या परिसंवादाचा जो विषय आहे तो सांगतो। सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल। डॉक्टर सोपान माणिकराव सुरवसे, प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शक, मराठी विभाग, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड यांनी जिल्हा समन्वय राष्ट्रीय सेवा योजना बीड या ठिकाणी काम केले आहे तथा विभागीय तथा गट समन्वय राष्ट्रीय सेवा योजना बीड, सदस्य मराठी अभ्यास मंडळ, सदस्य ग्रामीण शब्दकोश समिती मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर, आजीव सभासद म्हणून मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, पुणे, तिपन त्रैमासिक औरंगाबाद, प्रकाशित साहित्य 20 वृक्षाच्या विराट स्वरूपाने शोध, बाबाराव मुसळे व्यक्ती आणि वाङ्मय, त्यांना आणि पुरस्कार प्राप्त आहे। जास्त वेळ न घेता मी आदरणीय डॉक्टर सोपान माणिकराव सुरवसे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडावे। या सत्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर राम रवनेकर सर, डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर, केसकर सर, अनिल देशमुख सर आणि रुपेश मोरे सर, समोर सुट्ट्यामध्ये बसलेले अनेक जाणकार मंडळी, आज या ठिकाणी जो विषय निवडलेला आहे, खरं पाहता हा विषय ज्यांनी निवडला त्यांचं आपण त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। कारण याचं कारण असं आहे की आत्ताच पत्रकार महोदयांनी लेखणीच्या माध्यमातून किंवा समाजाचं जे काही संतुलन बिघडत चाललेलं आहे किंवा समाजाची जी काही धारणा बदलत चाललेली आहे याच्यावर भाष्य करण्याचं काम केलं। आपल्याला सगळ्यांना माहिती की आपली जी भूमी आहे संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे। एकीकडे आपण या भूमीचं गुणव गातो आणि मग दुसरीकडं आम्हाला 21व्या शतकामध्ये मागवून पाहत असताना आजूबाजूला जो काही समाज आहे या समाजामध्ये नेमकं असं काय परिवर्तन झालं की ज्यामुळं माणूस माणसापासून दूर चाललाय। जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो फिरतो तेव्हा आपला इतरांवर विश्वास संपून गेलेला आहे। मग ज्या कालखंडामध्ये आपल्या संतांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं होती, अंधश्रद्धा होत्या, वेगवेगळ्या देवतांचं स्तोम बाजूला होतं आणि मग अशा कालखंडामध्ये या सर्व संतांनी समाजाचं उद्बोधन करण्याचं काम केलं। आपण म्हणतो की जगाचं कल्याण करायचंय, विश्वाचं कल्याण करायचंय, समाज प्रबोधन करायचंय, लोकशिक्षण करायचंय आणि मग हे करण्यासाठी जगाच्या कल्याणात संतांची विभूती। सर्व संत जे आहे ते संत मिळून संत जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येईल हे सर्व संत वेगवेगळ्या जातीचे जरी असले तरी त्यांना एकत्र करणारा धागा जो होता तो म्हणजे पांडुरंग किंवा पांडुरंगाची भक्ती। या सर्व संतांनी आपल्या ओवीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून विखुरलेला जो समाज आहे
अशा विखुरलेल्या समाजाला तळागाळातील स्त्री पुरुषांना एकत्र केलं आणि मग त्यांच्या पुरतं का होईना त्यांनी 13व्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही जोडली. भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपण लोकशाही स्वीकारली आणि मग अशा या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आचारात स्वातंत्र्य, विचारात स्वातंत्र्य. आणि मग असं असताना आमच्या इकडे संतांचा जो वारसा आहे तो समृद्ध आहे असं सांगत असताना असं नेमकं काय घडलं की ज्यामुळं समाज हा वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये पुन्हा विभागला जात आहे. याला कारण अनेक असतील, सामाजिक कारण असतील, राजकीय असतील, आर्थिक कारण असतील. परंतु आपले जे संत ज्ञानेश्वर आहेत, नामदेव, तुकाराम, त्यांचे समकालीन संत, या सर्वच संतांनी आपल्या विचारांचा केंद्रबिंदू जो आहे हा सर्वसामान्य माणूस मानला आणि मग या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह निजवला. नव्हे कीर्तनाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून, ओव्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या टीकाग्रंथांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं, लोकशिक्षण करण्याचं काम केलं. आणि मग अशा या बदलत्या समाज परिप्रेक्षामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येईल की आपण कधी बोलताना असं म्हणतो की जसा राजा तशी प्रजा. संतांचा कालखंड हा परकीय धर्माचा कालखंड होता, मुस्लिमी राजवटीचा होता, तरी सुद्धा अनेक संतांनी बंड केलं, समाजाला दिशा दाखवली, दिशा दाखवण्याचं काम केलं. आणि मग आज तर आपलं शासन आहे, आपल्याला लोकशाही आपण स्वीकारलेली. आणि असं असताना देखील जातीपातीमध्ये किंवा माणसामध्ये जी काही दरी निर्माण झालेली आहे ही दरी कमी करायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा संत विचार आवश्यक आहे. अलीकडे संतांचा आपण जर विचार करतो असं लक्षात येईल, संत गाडगेबाबा असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, एक ग्रामगीता जरी आपण वाचली किंवा तुकडोजी महाराजांचं कार्य जरी आपण समोर ठेवलं, लक्षात घेतलं, तर त्या कालखंडामध्ये या महान विभूतीने जे काम केलं ते काम खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलं. तेच काम आज सुद्धा आजचे जे काही राजकीय शासनकर्ते आहेत या लोकांना करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कुठेतरी आम्ही चुकलो का माहीत नाही, शासनामधल्या काही बाबी या ठिकाणी समाजाच्या प्रगतीला आठवड्या कदाचित असू शकेल, परंतु आपल्याला माणूस म्हणून या ठिकाणी जगणं आवश्यक आहे, घडणं आवश्यक आहे. एका संतांना, एका कविता म्हटलेलं आहे, माणसा माणसा तू कधी होशील माणूस. आपल्याला माणसातील माणूस पण जागवायचं आहे आणि जेव्हा माणूस पण जागा होतं तेव्हा खऱ्या अर्थानं समाज हा प्रगतीकडे जातो. आपल्याला जो संतांचा वारसा मिळालेला आहे तो बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला घासून तपासून घ्यायचा आहे आणि ते चांगलं आहे. जसं संतांनी म्हटलं, जे का रंगरे काढले त्याशी म्हणून जे आपले जे म्हणजे येतेची जाणावा तुमची साधू ओळखावा. आधी सांगितलेले मग केले अशी संतांची विचारसरणी होती. आपले जे सर्व संत आहेत या सर्व संतांनी आपल्या समाजामध्ये जे काही प्रश्न होते, अंधश्रद्धा असेल, गुलामगिरी असेल, विषमता असेल, नैतिक मूल्यांचे घसरण असेल, याच्यावर त्यांनी ओळखून करण्याचं काम केलं. तुकारामासारखा संत जेव्हा म्हणतो नाही निर्मळ जीवन काय गरीब साधन. मित्रांनो, माझं मन जे आहे, मन जर आतून समजा खराब असेल तर बाहेरून या ठिकाणी संस्कार करून काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून आतून आणि बाहेरून मानवी मनाची शुचिता जी आहे, पवित्रता जी आहे, ही पवित्रता आपल्याला महत्वाची आहे. आपण या ठिकाणी शेवटी एकच म्हटलं पाहिजे की धर्म कोणता महत्वाचा आहे, तर माणूस धर्म महत्वाचा आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. राष्ट्रसंत तुकडोजींचं नाव नाही, हे सभागृह आहे. आणि या सभागृहामध्ये बोलत असताना मी असं म्हणायला शेवटी की संतांनी जे माणसाच्या कल्याणासाठी किंवा विश्वाच्या कल्याणासाठी जे विचार मांडले, सांगितले, ते विचार आता प्रत्येकाला जगलं पाहिजे. तुकडोजी महाराजांनी सांगितलं की या भारतात नित्य बंधुभाव वसूल दे, देवराचे असा दे, देवराचे असा दे. या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. शेवटी आपण सगळे जाणकार आहोत, माणसाच्या प्रगतीसाठी नैतिक मूल्य आणि या नैतिक मूल्यांना आचरणाशी जर जोड दिली प्रत्येकानं तर समाजामध्ये जी अधोगती निर्माण होते आहे ती कदाचित कमी व्हायला मदत होईल. या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे, सत्राचे अध्यक्ष त्यांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य.